Welcome back, students. Today we are going to study the factors affecting the rate of chemical reaction. Rate of chemical reaction म्हणजे काय? तर केमिकल रिएक्शनचा स्पीड. The first factor is nature of reactants. म्हणजेच केमिकल रिएक्शनमध्ये भाग घेणारे जे रिएक्टंट्स आहेत त्या रिएक्टंटचं नेचर कसं आहे यावर त्या केमिकल रिएक्शनचा स्पीड अवलंबून असतो. तर त्यासाठी एक एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. ओके, एक एक्झाम्पल बघूया आपण. ॲल्युमिनियम आणि डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड यांची केमिकल रिॲक्शन होऊन ॲल्युमिनियम क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. आणि दुसरी रिॲक्शन आहे झिंक मेटलचे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर केमिकल रिॲक्शन होऊन झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. तर या दोन रिॲक्शनमध्ये जो हायड्रोजन गॅस तयार होतो तर हा हायड्रोजन गॅस पहिल्या रिॲक्शनमध्ये म्हणजेच ॲल्युमिनियम बरोबरच्या रिॲक्शनमध्ये फास्ट किंवा वेगाने बाहेर पडतो, तयार होतो. आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये म्हणजे झिंक बरोबरच्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन गॅस हा स्लो किंवा हळू प्रमाणामध्ये, कमी प्रमाणामध्ये हळूहळू तयार होतो. तर यावरून आपल्या असं लक्षात येतं की वरती ॲल्युमिनियमची हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबरची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन फास्ट आहे आणि झिंकची डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबरची रिॲक्शन ही कशी आहे, स्लो आहे. म्हणजेच यावरून आपल्या लक्षात येतं की काही रिॲक्टंट बरोबर केमिकल रिॲक्शन ही फास्ट घडून येते आणि काही विशिष्ट रिॲक्टंट्स बरोबर ती रिॲक्शन स्लो घडून येते. इथं जर आपण बारकाईनं बघितलं तर ॲल्युमिनियम जे आहे ते झिंकपेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे. ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. देअरफॉर the first reaction is faster than the second reaction. लक्षात आलं? म्हणजेच काय तर नेचर ऑफ रिॲक्टंट्स म्हणजेच त्या रिॲक्टंट्सची जी रिॲक्टिव्हिटी आहे, नेचर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट्स इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. इथं वाक्य लिहिले बा, नेचर of reactivity of reactants influence the rate of chemical reaction. तर रिॲक्टंट्स जी रिॲक्टिव्हिटी आहे त्या रिॲक्टिव्हिटीवर केमिकल रिॲक्शनचा स्पीड किंवा रेट हा अवलंबून असतो. तर ह्या रिॲक्शनमध्ये ॲल्युमिनियम बरोबरची रिॲक्शन ही फास्ट आहे आणि झिंक बरोबरची रिॲक्शन स्लो आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर केमिकल रिॲक्शनच्या रेटवर ॲफेक्ट करणारा दुसरा फॅक्टर आहे साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. तर ह्याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे त्यांनी. 2 टेस्ट ट्यूब घ्यायचे आहेत. तर पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये एक मिनिट ठीक आहे. काय ॲक्टिव्हिटी आहे? 2 टेस्ट ट्यूब घ्यायच्या. एका टेस्ट ट्यूबमध्ये पीसेस ऑफ शहाबाद स्टोन म्हणजे शहाबाद फरशी आणि त्याच्यामध्ये फरशीमध्ये काय असतं, कॅल्शियम कार्बोनेटचे पीसेस एका टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचे. आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये पावडर ऑफ शहाबाद स्टोन म्हणजे शहाबाद स्टोनची पावडर म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट. तेच आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त एकामध्ये पीसेस घ्यायचे आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये पावडर घ्यायची. आणि दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये जे शहाबाद स्टोन, पहिल्यामध्ये घेतलेलं शहाबाद स्टोन आणि दुसऱ्यामध्ये घेतलेली शहाबाद पावडर, या दोन्हीचं वेट कसं असलं पाहिजे, इक्वल. आणि दोघांमध्ये पण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड करायचं. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये ॲड करायचं. पहिल्यामध्ये ॲड करायचं आणि दुसऱ्याही टेस्ट ट्यूबमध्ये ॲड करायचं. तर
हे कॅल्शियम कार्बोनेट आणि डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड या दोघांमध्ये केमिकल रिॲक्शन घडून येते आणि त्याच्यापासून कॅल्शियम क्लोराईडचा सॉल्ट तयार होतो, वॉटर H2O तयार होतं आणि कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो. आता दुसऱ्याही टेस्ट ट्यूबमध्ये तेच तयार होणार आहे. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये सुद्धा हे कॅल्शियम कार्बोनेट आणि डायल्यूट HCl या दोघांमध्ये केमिकल रिॲक्शन घडून कॅल्शियम ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड गॅस आणि वॉटर हेच प्रॉडक्ट तयार होणार आहेत. परंतु फरक हा आहे की पहिल्या रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस हा स्लोली बाहेर पडताना दिसतो आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस हा फास्ट तयार होताना दिसतो. म्हणजेच इफरव्हेसेन्स ऑफ CO2 गॅस फॉर्मड इन द टेस्ट ट्यूब 1 इज स्लोअर ॲज कम्पेअर्ड टू द इफरव्हेसेन्स ऑफ CO2 गॅस फॉर्मड इन द सेकंड टेस्ट ट्यूब. म्हणजेच पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये रिॲक्शन कशी घडून येते, स्लो, आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये रिॲक्शन फास्ट. तर हा डिफरन्स कशामुळे निर्माण झाला आहे? साईज ऑफ द रिॲक्टंट्स. म्हणजे पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये जे रिॲक्टंट्स आहेत, रिॲक्टंट्स कोणकोणते आहेत? कॅल्शियम कार्बोनेट आणि डायल्यूट HCl. तर हे जे कॅल्शियम कार्बोनेट आहे ह्याच्या रिॲक्टंटच्या पार्टिकलची साईज ही कशी आहे? जास्त आहे. इथं पावडर असल्यामुळं याच्या पार्टिकलची साईज कशी आहे? स्मॉलर आहे. बरोबर. आता आपण केमिकल रिॲक्शन बघूया. कुठली रिॲक्शन आहे? कॅल्शियम शहाबाद स्टोन म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 आणि ह्यामध्ये काय ॲड केलं आहे आपण? डायल्यूट HCl. तुम्ही रिॲक्शन लिहिताना त्याच्या फिजिकल स्टेट्स लिहायच्या, कारण हे कॅल्शियम कार्बोनेट हे सॉलिड आहे, हे HCl डायल्यूट आहे, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहायचं ॲक्वियस. तयार काय होणार आहे? कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर प्लस CO2. दोन्ही रिॲक्शनमध्ये हेच प्रॉडक्ट तयार होणार आहेत. परंतु ज्या टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही शहाबाद स्टोनचे पीसेस घेतलेले आहेत तिथं CO2 गॅस हा वेगाने बाहेर पडताना दिसतो आणि ज्या टेस्ट ट्यूबमध्ये पावडर घेतलेले आहे तिथं रिॲक्शन स्लो घडून येते. हे कशावरती अवलंबून आहे? साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. ओके. म्हणून त्यांनी शेवटी एक वाक्य दिलेलं आहे, स्मॉलर द साईज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल्स हायर इज द रेट ऑफ रिॲक्शन. याच्यावर परीक्षेमध्ये फिल इन द ब्लँक्स त्याच्यासाठी प्रश्न येऊ शकतो. फिल इन द ब्लँक्स. काय क्वेश्चन येऊ शकतो? स्मॉलर द साईज ऑफ रिॲक्टंट पार्टिकल्स डॅश डॅश इज द रेट ऑफ रिॲक्शन. पार्टिकलची साईज जर स्मॉलर असेल तर रिॲक्शनचा स्पीड आहे, रेट आहे, तो कसा असतो? हायर असतो. आणि लार्जर द साईज ऑफ रिॲक्टंट पार्टिकल्स डॅश डॅश इज द रेट ऑफ रिॲक्शन. स्लोअर इज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके. अशा प्रकारे हे जे शेवटचं वाक्य आहे ते महत्त्वाचं आहे. वरतीसुद्धा इथं एक शेवटचं वाक्य आहे ते महत्त्वाचं आहे. नेचर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट्स इन्फ्लुएन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. रिॲक्टंट्सचं जे रिॲक्टंट्सची जी रिॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे त्या केमिकल रिॲक्शनमध्ये जे जे रिॲक्टंट्स भाग घेतात त्या रिॲक्टंट्सची रिॲक्टिव्हिटी जेवढी जास्त तेवढा केमिकल रिॲक्शनचा रेट जास्त. म्हणून ते वाक्य महत्त्वाचं आहे, शेवटचं वाक्य प्रत्येक पॉईंटमधलं. त्यानंतर थर्ड फॅक्टर विच अफेक्ट्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. रिॲक्टंट्सचं कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट करायचा. मगाच्यासारखं 2 टेस्ट ट्यूब घ्यायच्या. 2 टेस्ट ट्यूब घ्यायच्या. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये कॉन्सन्ट्रेटेड 2 टेस्ट ट्यूब्स घ्यायच्या आणि दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये जे कॅल्शियम कार्बोनेट तुम्ही घेणार आहात ते सेम घ्यायचं. म्हणजेच तुम्ही जर पीसेस ऑफ शहाबाद स्टोन घेतले तर दोन्हीमध्येही पीसेस घ्यायचे. बरोबर. Ca
CO3 पीसेस दोन्हीमध्ये पार्टिकलची साईज सेम घ्यायची आणि डिफरन्स कशामध्ये करायचा तर ह्या पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड करायचं आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये डायल्यूट HCl ॲड करायचं. रिॲक्शन तीच मगाचीच कोणती कॅल्शियम कार्बोनेट प्लस HCl गिव्स कॅल्शियम क्लोराईड प्लस H2O प्लस CO2. रिॲक्शन तीच, फक्त होणार काय आहे बदल तुम्ही कशामध्ये केला आहे कॉन्सन्ट्रेशन. हे कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे म्हणजेच त्याची तीव्रता जास्त आहे आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलं आहे म्हणजेच त्याची तीव्रता कशी आहे कमी आहे. म्हणजे डिफरन्स कशामध्ये आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स. डिफरन्स कशामध्ये केला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स. पार्टिकलची साईज सेम आहे. तर काय होतं तर ह्या पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये जो कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होणार आहे शेवटी दाखवला आपण कार्बन डायऑक्साईड गॅस तो पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये फास्ट वेगाने बाहेर पडतो आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये स्लोली बाहेर पडतो. तर ते असं का झालं पहिली रिॲक्शन ही कशी आहे फास्टर आहे आणि दुसरी रिॲक्शन ही कशी आहे स्लो आहे. कारण पहिल्या रिॲक्शनमध्ये तुम्ही काय केलं आहे कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड वापरलं आहे आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये डायल्यूट ॲसिड वापरलं आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे concentration of the reactants is a factor which affects the rate of chemical reaction. इथं खाली लिहिलेलं आहे concentrated acid reacts faster than dilute acid which means that rate of reaction is proportional to the concentration of the reactants. म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड हे कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड जे आहे त्याच्याबरोबर कॅल्शियम कार्बोनेटची रिॲक्शन ही फास्टर आहे वेगाने घडून येते आणि डायल्यूट ॲसिड बरोबर सल्फ्युरिक ॲसिड बरोबर कॅल्शियम कार्बोनेटची रिॲक्शन ही स्लोली घडून येते. देन द नेक्स्ट फॅक्टर विच अफेक्ट्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. पुढचा फॅक्टर कुठला आहे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. म्हणजेच ते जे रिॲक्टंट्स आहेत त्या रिॲक्टंट्सला जर तुम्ही टेम्परेचर जास्त दिलं तर ती रिॲक्शन फास्टर किंवा वेगाने घडून येते आणि जर टेम्परेचर कमी असेल किंवा हीट नाही दिली तर ती केमिकल रिॲक्शन घडून येत नाही किंवा स्लोली घडून येते. तर ह्याच्यासाठी मागे एक आपण केमिकल रिॲक्शन बघितली होती. कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिली 2 टेस्ट ट्यूब्स घेतल्या होत्या आपण आणि त्यांना रबर कॉर्क वापरून त्यांचं तोंड बंद केलं होतं. हे बघा इथं आहे ही फिगर आहे आणि ही खाली केमिकल रिॲक्शन आहे. ठीक आहे काय केलं होतं आपण टेस्ट ट्यूबमध्ये काय घेतलं कॅल्शियम कार्बोनेट आणि त्याला हीट दिली. हीट दिल्यानंतर इथं आला तुम्ही त्याचं डिकम्पोजिशन होतं कशामध्ये कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस. तर हा कार्बन डायऑक्साईड गॅस या बेंड ट्यूबमधनं लाईम वॉटरमधनं पास होतो आणि मग ती लाईम वॉटर कशी होते मिल्की होते. तर इथं शिकायचं आहे काय आपल्याला जेव्हा तुम्ही अशा प्रकारे फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे अरेंजमेंट करता आणि हीट अजून सुरू केलेली नाही तेव्हा या कॅल्शियम कार्बोनेटचं या 2 प्रॉडक्ट्समध्ये डिकम्पोजिशन होत नाही म्हणजे लाईम वॉटर मिल्की होत नाही. परंतु जर तुम्ही हीट स्टार्ट केली की लगेच त्याचं कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅसमध्ये डिकम्पोजिशन होतं आणि लाईम वॉटर मिल्की होते. म्हणजे ह्याचा अर्थ काय टेम्परेचर इज ए फॅक्टर विच अफेक्ट्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि तेच आपल्याला इथं पुढे सांगितलेलं आहे फोर्थ फॅक्टर डी टेम्परेचर ऑफ द
रिॲक्शन. काय सांगितलं यात? While studying decomposition reaction, you have carried out decomposition of limestone, means CaCO3. In this activity, the lime water does not turn milky before heating the limestone because of the zero rate of reaction. From this, it is learned that the rate of reaction increases on increasing the टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर दिलं की ती केमिकल रिॲक्शन वेगाने घडून येते आणि कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो. ठीक आहे. 4 फॅक्टर झाले. नेचर ऑफ द रिॲक्टंट, साईज ऑफ द पार्टिकल्स, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, 4th टेम्परेचर, अँड 5th फॅक्टर इज कॅटलिस्ट विच अफेक्ट्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनवर ॲफेक्ट करणारा, परिणाम करणारा पुढचा घटक आहे कॅटलिस्ट. आता कॅटलिस्ट म्हणजे काय हे आपण 9वीमध्ये असताना त्याचा अभ्यास केला होता. कॅटलिस्ट कशाला म्हणायचं? कॅटलिस्ट इज ए सबस्टन्स विच डज नॉट टेक पार्ट इन दॅट केमिकल रिॲक्शन बट इट्स प्रेझेन्स अफेक्ट्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. कॅटलिस्ट हा असा सबस्टन्स आहे की तो त्या केमिकल रिॲक्शनमध्ये प्रत्यक्षात भाग घेऊ शकत नाही, परंतु त्याच्या प्रेझेन्सीमुळे, त्याच्या उपस्थितीमुळे त्या केमिकल रिॲक्शनचा स्पीड चेंज होतो. म्हणजेच ती केमिकल रिॲक्शन जर आपल्याला आहे त्यापेक्षा फास्ट घडवून आणायची असेल तर कॅटलिस्ट वापरायचा असतो, किंवा काही वेळेस आपल्याला त्या केमिकल रिॲक्शनचा रेट किंवा स्पीड कमी करण्याची गरज असते, तेव्हा देखील आपण कॅटलिस्ट वापरतो. म्हणून आपण डेफिनेशनमध्ये काय म्हटलंय? द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस मीन्स वेदर इनक्रीजेस और डिक्रीजेस विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज टू इट. म्हणजे काय? तो कॅटलिस्ट त्या केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. इट डज नॉट कॉज एनी केमिकल चेंज. इट इज कॉल्ड ॲज कॅटलिस्ट. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, डिफाईन कॅटलिस्ट. तर ही डेफिनेशन आपल्याला लिहायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल दिलं आहे त्याने वरती. KClO3 मीन्स पोटॅशियम क्लोरेट. पोटॅशियम क्लोरेट. when potassium chlorate is strongly heated, पोटॅशियम क्लोरेटला जर स्ट्रॉंग हीट दिली तुम्ही, पोटॅशियम क्लोरेट इज स्ट्रॉंगली हीटेड, देन इट डिकम्पोजेस इनटू पोटॅशियम क्लोराइड KCl and oxygen gas. When potassium chlorate, this is potassium chlorate KClO3 is strongly heated, then it decomposes into potassium chloride and oxygen gas. आता ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन घडून येते, परंतु जर तुम्ही त्यामध्ये MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड जर तुम्ही पोटॅशियम क्लोरेटमध्ये मिसळलं तर ते मॅंगनीज डायऑक्साईड काय करतं, मिसळल्यामुळं हे जे डिकम्पोजिशन आहे, हे जे पोटॅशियम क्लोरेटचं डिकम्पोजिशन आहे ते कसं घडून येतं, फास्ट घडून येतं. म्हणजेच मॅंगनीज डायऑक्साईड हा जर कॅटलिस्ट तुम्ही वापरला तर तो कॅटलिस्ट काय करतो, इट इनक्रीजेस द स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन. ठीक आहे. काय लिहिलं इथं त्यांनी, द रेट ऑफ अबव reaction neither increases by reducing the size of the particles nor by increasing the temperature. म्हणजे जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं, कमी केलं किंवा पार्टिकलची साईज कमी केली, जास्त केली तर त्या केमिकल रिॲक्शनच्या रेटवर कोणताही परिणाम होत नाही. हाउएव्हर, तथापि KClO3 पोटॅशियम क्लोरेट डिकम्पोजेस रॅपिडली इन द प्रेझेन्स ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड MnO2 टू लिबरेट ऑक्सिजन वायू मुक्त होण्यासाठी. नो केमिकल चेंज टेक्स प्लेस इन MnO2 इन दिस रिॲक्शन. केमिकल चेंज त्या MnO2 मध्ये कॅटलिस्टमध्ये होत नाही, कारण तो त्या रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या खाली आणखी एक एक्झाम्पल दिलं आहे त्याने. ही रिॲक्शन आपण मागे बघितलेली होती.
The decomposition of hydrogen peroxide into water and oxygen takes place slowly at room temperature. However, the same reaction occurs at a faster rate on adding manganese dioxide MnO2 powder in it. म्हणजेच काय, हायड्रोजन पेरॉक्साईड जर वातावरणामध्ये अधिक काळ उघडे राहिले तर त्या हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन होतं. हे बघा इथं रिॲक्शन आपण ती मागे शिकलो होतो. डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इंटू वॉटर अँड ऑक्सिजन, ही रिॲक्शन आहे. पण यामध्ये जर तुम्ही कॅटलिस्ट वापरला तर ही रिॲक्शन फास्ट घडून येते, बरोबर. आणि तेच पुन्हा इथं सांगितलं आहे, कॅटलिस्ट कुठला वापरायचा आहे, तोच कॅटलिस्ट वापरायचा आहे MnO2. तर आपल्याला प्रश्न असा पडेल की ह्या वरती रिॲक्शनमध्ये पण तोच कॅटलिस्ट वापरला आहे MnO2 आणि इथं ह्याही रिॲक्शनमध्ये तोच कॅटलिस्ट वापरला आहे. म्हणजे असं एकच कॅटलिस्ट आहे का? नाही, असे अनेक कॅटलिस्ट आहेत. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मागे एक आपण रिॲक्शन बघितली होती, व्हेजिटेबल ऑइल when mixed with hydrogen gas, म्हणजे when hydrogen gas is passed through vegetable oil and heat is given, म्हणजे त्याला हीट दिली तर त्याच्यापासून काय होतं, व्हेजिटेबल घी, म्हणजे वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करणं, त्याला आपण म्हणतो हायड्रोजनेशन. ठीक आहे. तर ह्या केमिकल रिॲक्शनमध्ये निकेल हा कॅटलिस्ट वापरलेला असतो, निकेल पावडर. आता हे कशासाठी मी सांगतोय तुम्हाला, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, डिफाईन कॅटलिस्ट and write any two catalysts किंवा write any two examples of catalyst. कॅटलिस्टची 2 एक्झाम्पल लिहा. मग डेफिनेशन तुम्ही लिहिली. 2 कॅटलिस्टची नावे कोणकोणती? एक, मॅग्नीज डायऑक्साईड इज यूज्ड इन द डिकम्पोजिशन, एक्सप्लेनेशन पण लिहायचं. मॅग्नीज डायऑक्साईड इज यूज्ड इन द डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट इनटू पोटॅशियम क्लोराईड अँड ऑक्सिजन गॅस, एक झालं. दुसरं एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही, निकेल पावडर इज यूज्ड ॲज ए कॅटलिस्ट इन द कन्वर्शन ऑफ व्हेजिटेबल ऑइल इंटू व्हेजिटेबल घी. ओके. त्यानंतर पुढे त्यांनी प्रश्न सांगितलं आहे, काय माहिती सांगितली आपल्याला. त्यांनी असं लिहिलं आहे, डू यू नो, तुम्हाला हे माहिती आहे का? तर ते थोडंसं आपण त्याच्यावर नजर टाकूया. काय लिहिलं आहे, 1 or more chemical reactions takes place during every chemical change. कोणताही केमिकल चेंज जेव्हा घडून येतो त्यामध्ये एक किंवा अनेक केमिकल रिॲक्शन्स घडून येत असतात. उदाहरणार्थ केमिकल चेंज घ्या एखादा, डायजेशन ऑफ फूड, तर यामध्ये अनेक केमिकल रिॲक्शन्स घडून येत असतात. एका केमिकल चेंजमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक केमिकल रिॲक्शन्स घडून येत असतात. नेक्स्ट, सम केमिकल रिॲक्शन्स ऑकर ॲट फास्ट स्पीड whereas some occur as slow speed. Third, strong acid and strong base react instantaneously. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस यांच्यामध्ये जी केमिकल रिॲक्शन घडून येते ती कशी असते, तात्काळ, इमिडिएटली. एक्झाम्पल घेऊ आपण. स्ट्रॉंग ॲसिड 9th स्टँडर्डमध्ये शिकलो होतो आपण. HCl इज स्ट्रॉंग ॲसिड अँड NaOH इज स्ट्रॉंग बेस. तर या दोघांमध्ये जी केमिकल रिॲक्शन घडून येते तर इथं काय होतं, Na हा Cl बरोबर रिॲक्ट होतो आणि त्याच्यापासून सॉल्ट तयार होतो, NaCl, आणि H2O वॉटर तयार होतं. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस याला आपण म्हणतो न्यूट्रिलायझेशन. तर ही जी रिॲक्शन आहे ही कशी घडून येते, इन्स्टंटेनियसली, म्हणजे फास्ट घडून येते, वेगाने घडून येते. पुढे, इन आवर बॉडी एन्झाईम्स इन्क्रीज द रेट ऑफ फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. ते डायजेस्टिव्ह एन्झाईम्स काय करतात, कॅटलिस्टसारखं काम करतात. म्हणजेच डायजेशनचा स्पीड जो आहे, रेट आहे, तो वाढविण्यासाठी मदत करतात. एन्झाईम्स कॅटलिस्टसारखं काम करतात. त्यानंतर पुढे, पेरिशेबल फूडस्टफ्स गेट्स प्रिझर्वड लॉंगर इन ए रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटरमध्ये जे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात ते खराब होऊ नयेत म्हणून आपण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. मग तिथं का खराब होत नाहीत, कारण रेफ्रिजरेटरमध्ये टेम्परेचर कमी असतं, बरोबर. टेम्परेचर इज ए फॅक्टर विच अफेक्ट्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे त्या खाद्यपदार्थाचं डिकम्पोजिशन होऊन ते
खराब होऊ नयेत म्हणून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. पुढे द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ फूडस्टफ्स गेट लोअर्ड ड्यू टू द लो टेम्परेचर अँड इट्स फ्रेशनेस इज मेंटेन्ड. नेक्स्ट व्हेजिटेबल्स कुक क्विकली ऑन ऑइल रादर दॅन ऑन वॉटर. भाज्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये शिजवण्यापेक्षा तेलामध्ये जर शिजवल्या तर त्या लवकर शिजतात. नेक्स्ट म्हणजे इथं फॅक्टर कोणता आहे? टेम्परेचर. द केमिकल रिॲक्शन्स आर मोर प्रॉफिटेबल इन द केमिकल फॅक्टरीज इफ देअर रेट इज फास्ट. आणि पुढचा आहे द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इम्पॉर्टंट फॉर एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज वेल. आणि लास्ट फॅक्टर आहे द ओझोन लेअर इन द अर्थ's atmosphere protects the life on the earth from the UV radiation of the sun. आपल्याला माहिती आहे आपल्या पृथ्वीभोवती ओझोन लेअरचं एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे. ओझोन लेअर काय करतो? इट प्रिव्हेंट्स द UV रेज टू रीच द सरफेस ऑफ अर्थ. हा जो ओझोन लेअर आहे तो ओझोन लेअर प्लांट्स आणि ॲनिमलचं UV रेजपासून प्रोटेक्शन करतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये पोल्युशनमुळं त्या ओझोन लेअरचे जे डिप्लेशन आहे म्हणजे जाडी आहे त्याची काय झालेली आहे? डिप्लेशन म्हणजे त्याचा थर कमी होत चाललेला आहे. ठीक आहे. द प्रोसेस ऑफ डिप्लेशन ऑर मेंटेनन्स ऑफ धिस लेअर डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ प्रोडक्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन मॉलिक्युल्स. ओझोन मॉलिक्युल्सचं प्रोडक्शन किंवा डिस्ट्रक्शन याच्यावरती त्याची जी जाडी आहे ते कमी होणं वगैरे अवलंबून आहे. यानंतर पुढचा भाग आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. तर तो भाग आपण नेक्स्ट पिरियडला पुढे पाहूया. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ओके, लेट्स स्टॉप हिअर. सी यू द नेक्स्ट पार्ट.